आज मला कपाट लावायचं होतं, तर सगळं पूर्ण कपाट मेसी झालेलं होतं. फक्त हा साड्यांचा भाग आणि ते ब्लाऊज आणि काही साड्या ठेवलेल्या आहेत त्या पाऊचमध्ये. तेवढा भाग फक्त चांगला होता, कारण कधीतरीच साड्या नेसते. त्यानंतर इथे कपडे बघू शकतो तुम्ही किती मेसी झालेले आहेत आणि मिस्टरांचे कपडे पण सगळे पसारा झालेला होता. आणि आपल्याकडे कितीही कपडे जरी असले ना, तरी कपाट खोललं ना, कुठे बाहेर जाताना असं वाटतं आपल्याकडे काही कपडेच नाही आहेत. कारण आपण एकदा घातलेले कपडे असं वाटते की परत ते नाही घालावे. त्यानंतर कपाट आवरल्यानंतर बघा किती आता जरा बरं वाटतंय बघण्यासाठी आणि साड्या इथे अशा लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर वर हँड पर्स आणि स्लिंग बॅग्स काही माझे ठेवलेले आहेत. याच्यामध्ये 2 पाऊचमध्ये, एकामध्ये सिल्कच्या साड्या आहेत आणि एकामध्ये ब्लाऊज ठेवलेले आहेत. त्यानंतर मग कपाट वगैरे लावून मला बाहेर जरा काम होतं. मग गाडीमध्ये सगळ्यात पहिलं पेट्रोल भरलं आणि त्यानंतर माझं काम जे होतं ते करण्यासाठी मी निघालेले होते. आणि त्यानंतर मग घरामध्ये पण संध्याकाळी आल्यानंतर भरपूर कामं होती. मसाला वगैरे बनवायचा होता, त्यामुळे पटकन जी काही माझी बाहेरची कामं होती ती लगेच म्हणजे मी उरकली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मसाल्याच्या तयारीला वगैरे लागलेले होते. ते पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर घरी आल्यानंतर पहिलं बघा हे 2 पार्सल रिसीव्ह झालेले होते. 2 साड्या मी मागवलेल्या होत्या. याचे जे डिटेल्स आहेत मी नेक्स्ट व्हिडिओ माझे अपकमिंग व्हिडिओजमध्ये सगळे लिंक वगैरे मी प्रोव्हाइड करेलच. तर जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. लवकरच तो व्हिडिओ येईल. त्यानंतर जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मसाला करायचा होता, तर मसाल्याची तयारी इथे करून ठेवलेली होती. खोबरं किसून घेतलेलं होतं, कांदा वगैरे कापून घेतलेला होता, सगळी तयारी झाली होती. आणि एकीकडे इथे मी आज पावट्याची भाजी करणार होते, तर पावटा मी सोलत होते, एकीकडे कांदा भाजत होते, इकडे भात शिजत ठेवलेला होता. तर अशा प्रकारे मल्टीटास्किंग सुरू होतं, कारण संध्याकाळची वेळ होती. मसाला पण बनवायचा होता, त्याचं एक एक्स्ट्रा काम असतं आणि त्याचबरोबर जेवण पण सगळं बनवायचं होतं. जेवणमध्ये काय आहे ते मी दाखवतेच. तर अशा प्रकारे हे सुरू होतं सगळं. बघा आता इथे मसाला रेडी झालेला आहे. इथे पावटा सोलून झालेला आहे, भात पण शिजलेला आहे आणि त्यानंतर आता इथे मसाला शिजतोय. जे भाजी मला बनवायची आहे पावट्याची मगाशी सोललेली ती मसाला भाजेपर्यंत साईडला इथे भांडी पडलेली होती स्वयंपाकाची अर्धी-मुर्धी. ती मी पहिली इथे घासून घेतली, कारण नंतर खूप लोड पडतो एकत्र जेवण वगैरे झाल्यानंतर भरपूर सारी जेवणाची वगैरे पडतात. त्यामुळे इथे स्वयंपाक करताच मी भांडी जी आहे ती पण घासून घेते. त्यामुळे लोड जो आहे नंतरचा खूप कमी पडतो आणि असं आपल्याला बघून पण वाटतं अरे किती भांडी आहेत. त्यामुळे जी स्वयंपाकाची आपली भांडी असतात ती मी आधी थोडी घासून घेते आणि त्यानंतर जी जेवलेली भांडी आहेत ती मग कमी पडतात, मग काही वाटत नाही. तर आता इथे मसाला भाजून झालेला आहे बघा. बटाटे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि वांगी आणि पावटा. तर अशा प्रकारे भाजी खूप